नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 26 जून 2024 नीट काउन्सिलिंग प्रोसेस नीट यूजी 2024 ची परीक्षा झाल्यापासून बऱ्याच साऱ्या वेगळ्या डिस्प्यूट नंतर आज वर्तमानपत्रामध्ये त्याचबरोबर माप्सूच्या किंवा व्हेटरनरीच्या BVSC अँड ॲनिमल हजबंड्री म्हणजे बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्सेस अँड ॲनिमल हजबंड्री या कोर्ससाठी BVSC कोर्ससाठी सर्व डिटेल इत्थंभूत माहिती देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे। वास्तविक पाहता करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आज आपण तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसच्या नीट UG 2024 मध्ये सुरू होणाऱ्या व्हेटरनरी कॉलेजच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या संपूर्ण 5 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधला सर्व सीट मॅट्रिक्स, कॅटेगरी वाईज रिझर्वेशन, फी स्ट्रक्चर, त्याचबरोबर तुम्हाला लागणारे डॉक्युमेंटेशन, फॉर्म भरण्याची प्रक्रिया, त्याची फीज, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचबरोबर सर्व काही धरणग्रस्त किंवा इतर सर्व रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये इत्थंभूत इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णतः पहा आणि आपल्या इतर सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा। आज 26 जून 2024 नीट UG 2024च्या प्रोसेसमधील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती व्हेटरनरी सायन्सचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये माप्सूच्या याच्यावरती वेबसाईटवरती www.mafsu.ac.in mapsu.ac.in या वेबसाईटवरती 25/6/2024 ला नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि ॲडमिशन प्रोसेस BVSC कॉलेज महाराष्ट्रातल्या संपूर्ण कॉलेजसाठी प्रोसेस सुरू झालेले आहे। यासाठी पहिला टॉपिक आहे तो म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया। म्हणजे आपण या BVSC घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एकही प्रायव्हेट कॉलेज नाही आहे, सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। या गव्हर्नमेंट BVSC कॉलेजेसमध्ये असणाऱ्या टोटल 5 गव्हर्नमेंट BVSC कॉलेजेसमध्ये एकूण जे सीट्स आहेत त्या संदर्भात, त्याचबरोबर त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय असू शकते त्या संदर्भात पहिल्यांदा आपण चर्चा करू। वास्तविक BVSC साठी ॲडमिशन घेण्यासाठी नीट अपियर असणं गरजेचं आहे। म्हणजे नीटसाठी तुम्हाला नॉन झिरो मार्क्स असणं गरजेचं आहे। म्हणजे 1 मार्क असला तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, परंतु म्हणजे 1 मार्क असला म्हणजे तुम्हाला BVSC ला ॲडमिशन मिळणार आहे का? 100% नाही। त्याच्यासाठी तुम्हाला मेरिटच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे। परंतु नीट UG 2024 मध्ये परीक्षा दिलेली असली पाहिजे, अपियर झालेलं असलं पाहिजे। तुम्हाला 0 पेक्षा वेगळे मार्क्स असतील तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येऊ शकतं। म्हणजे नीटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया 164 आणि 129 हा इकडे आपल्याला आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही विषयांची बेरीज ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी 50% म्हणजे 400 पैकी 200 मार्क्स असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश ह्या अदर सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे ओपन आणि EWS सोडून व्हीजे, NT 1, 2, 3, SBC, OBC, त्याचबरोबर SC आणि ST या सर्व कॅटेगरीसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या सर्वांची बेरीज 47.5 एवढी टक्के असली पाहिजे। म्हणजे 400 पैकी तुम्हाला 190 एवढे मार्क्स असणं आवश्यक आहे। सर्वात लक्षात महत्त्वाचं घ्यायचं आहे किंवा इलिजिबिलिटीमध्ये नीट कितीही मार्क असले तरी तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो। 5-10 मार्क 50-100 असले तरी भरता येऊ शकतो। फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बेरीज EWS आणि ओपन कॅटेगरीसाठी मात्र 200 मार्क्स असले पाहिजे 400 पैकी, आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश यांची बेरीज 190 मार्क्स असले पाहिजे अदर कॅटेगरीसाठी म्हणजे EWS आणि ओपन सोडून। जनरली आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट एकही BVSCचं कॉलेज नाही। 5 कॉलेजेस आहेत, ते बी सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। याची ॲडमिशन प्रोसेस होत असताना आपल्याला 30% स्टेट कोटा आणि 70% रिजन कोटा असं होत असतं। आता रिजन आणि स्टेट काय आहे तर एकूण म्हणजे विभाग केलेले आहेत। भारत देश म्हणजे महाराष्ट्राचे एकूण 4 विभाग केलेले आहेत। एक तर त्याला विदर्भ किंवा नागपूर असा विभाग म्हणू, दुसरा मराठवाडा किंवा अमरावती असा विभाग म्हटला जातो, त्यानंतर रेस्ट ऑफ महाराष्ट्र किंवा सातारा असं म्हणतो, आणि कोकण आणि मुंबई असे 4 विभाग आहेत। त्यामध्ये विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत आणि या 11 जिल्ह्यामध्ये मात्र एकूण 100 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत।
त्याच्यामध्ये 100 सीट्समध्ये मराठवाडा या विभागामध्ये 2 कॉलेजेस आहेत, परभणी आणि उदगीर या ठिकाणी 100 सीट्स आणि हे जवळपास 80 म्हणजे 180 सीट्स मराठवाडा रिजनसाठी, म्हणजे याच्यामध्ये 8 जिल्हे आहेत आपल्याला. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत, विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत आणि सातारा विभाग किंवा ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र विभाग म्हणू त्याच ठिकाणी 10 जिल्हे आहेत आणि कोकण विभागामध्ये मात्र 7 जिल्हे आहेत आणि कोकण विभागामध्ये आपल्याला एकूण 100 सीट्स आहेत आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र किंवा ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणू या ठिकाणी 10 जिल्ह्यामधून आपल्याला 75 सीट्स एवढे अवेलेबल आहेत. म्हणजे लक्षात घ्यायचं की माप्सूची व्हेटरनरीची जी प्रोसेस आहे ती वेगळी आहे. आपल्याला 30% स्टेट कोट्यामध्ये जावं लागतं आणि 70% रिजन कोट्यामधून जावं लागतं. 30%चा पहिले सगळे राऊंड्स होतात आणि नंतर मात्र रिजनचे सगळे होतात. म्हणजे पहिल्यांदा अगोदर जे होतात तो रिजनचे होतात, म्हणजे आपल्या राज्यातले 70% सीटचे ऑलराऊंड्स होतात आणि परंतु ऑल इंडियाचे म्हणजे ऑल स्टेटचे म्हणजे स्टेट कोटा 30% जो आहे तो मात्र सगळे राऊंड्स नंतर होत असतात. त्यानंतर एक्स्ट्रा राऊंडसुद्धा कंडक्टर माप्सू करू शकत असतं. हे कुठल्याही प्रकारची प्रोसेस ही गव्हर्नमेंटची वेगळीच वेबसाईट आहे, ती कुठल्याही आपल्या ह्या रुटीन प्रोसेसमध्ये नाही, MBBS BDच्या ह्या प्रोसेसमध्ये नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इकडे भाग घेता येऊ शकतो का, तर या 70% कोट्यामध्ये आपल्याला भाग घेता येणार नाही. परंतु आपला जो स्टेट कोटा आहे म्हणजे प्रत्येक म्हणजे स्टेट कोटा म्हणजे बघा 4 विभाग आहेत, 4 विभागामधला 30% प्रत्येक कॉलेजला 30% हा ऑल स्टेटमधल्या विद्यार्थ्यांना तिकडे जाता येतं, 30% कोटा म्हणतो. त्याच्यामध्ये मात्र महाराष्ट्राबाहेर 11वी आणि 12वी झालेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र इकडे आपल्याला प्रवेश मिळण्याची शक्यता असते, परंतु 70% रिजनमध्ये आपल्याला भाग घेता येत नाही. दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग ह्या रिजन आपण कसा ठरवायचा, तर आपण डोमिसाईल आहे त्याच्यावरनं रिजन ठरत नाही, तर तुम्ही 12वीची परीक्षा ज्या जिल्ह्यामध्ये दिलेली आहे त्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये तुम्ही येत असता. म्हणजे विदर्भामध्ये येणार आहे त्याला नागपूर म्हणतो, मराठवाडामध्ये येतो किंवा सातारा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मुंबईमध्ये हे जिल्हे दिलेले आहेत. त्या 7 जिल्हे कोकणमध्ये आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 जिल्हे आहेत, मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत आणि विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत. हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण सीटची संख्या जी आहे ती मात्र आपल्याला 384 एवढी संख्या आहे आणि एकूण 5 कॉलेजेस आहेत. फक्त 2 कॉलेजेस मराठवाड्यामध्ये आहेत, बाकीच्या सर्व रिजनमध्ये 1-1 कॉलेजेस आहेत. त्या प्रत्येक रिजनची 70% प्रोसेस अगोदर होते आणि त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळं रिझर्वेशन असतं. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र आपल्याला 70% रिजनमध्ये जाता येत नाही, 30% स्टेट कोट्यामधून आपल्याला जावं लागत असतं. त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन इकडे किती असतं हे पाहायला गेलं तर आपल्याला SC कॅटेगरीसाठी 13%, ST कॅटेगरीसाठी 7%, EWSसाठी 10%, ओपन कॅटेगरी जे शिल्लक राहिलेले आहेत ते, त्यानंतर व्हीजेसाठी 3%, NT1 साठी 2.5%, NT2 साठी 3.5%, NTD साठी 2% आणि OBC साठी 19% आणि नव्यानं मराठा आरक्षण जे सुरू झालेलं आहे ते लागू झाले असं शिक्कामोर्तब म्हणायला काय हरकत नाही. इकडे सुद्धा आपल्याला SC-BC साठी 10% आरक्षण आपल्याला मराठा आरक्षणासाठी SC-BC साठी अवेलेबल आहे. याच आरक्षणाच्या सोबत आपल्याला माप्सूच्या व्हेटरनरी BVSC कॉलेजमध्ये सुद्धा अदर रिझर्वेशनसुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये ऑर्फन नावाचं एक आहे, त्याला आपण अनाथ म्हणतो, त्याच्यासाठी 1% रिझर्वेशन आहे. इकडं मेरिट खूप कमी असतं, प्रत्येकाला मिळूनच जाईल. अनाथाचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं तर महिला बालकल्याणमधून तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यावं लागत असतं. त्याचबरोबर तुम्हाला अल्पभूधारकाचा सुद्धा दाखला जर असेल तुमच्याकडे आणि तो जर दाखला 1 एप्रिल 2024च्या नंतरचा अल्पभूधारकाचा दाखला तुम्ही काढलेला असेल तुमच्या पालकाचा, म्हणजे कमी जमीन असण्याचा दाखला काढला असेल तर 6% रिझर्वेशन तुम्हाला पॅरलल आहे. डिफेन्स कोटा म्हणजे ज्यांनी म्हणजे अगदी डिफेन्समध्ये किंवा स्वातंत्र्य सैनिक वगैरे असे आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 2% आहे. प्रकल्पग्रस्त किंवा धरणग्रस्त विद्यार्थ्यांना सुद्धा इकडे आरक्षण 4%, मात्र ते धरणग्रस्त मात्र तुम्हाला 2002च्या अगोदर तुम्ही त्या धरणग्रस्तामध्ये नाव असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. गोवा राज्यासाठी सुद्धा इकडे रिझर्वेशन 11 सीट्ससाठी आहे. NRI कोटा, OCI कॅन्डिडेट्स अशासाठी सुद्धा 10 सीट्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर जम्मू काश्मीर, लेह, लडाख यासाठी 8 सीटसुद्धा इकडे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशनसुद्धा 5% PWD पर्सन विथ डिसॅबिलिटी हे आहे.
इकडे मात्र तुम्हाला कुठल्याही जे हॉस्पिटलचं वगैरे सर्टिफिकेट लागत नाही, तुमचं सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं. परंतु हे 3 महिन्याच्या अगोदरच पाहिजे. म्हणजे आजपासूनच्या प्रोसेस, म्हणजे आज बघा 26 जून 2024 आहे, ह्याच्या अगोदर म्हणजे याच्या अगोदर 3 महिन्याच्या आतलं सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि ते सर्टिफिकेट मात्र 40 ते 50% एवढंच आरक्षण असलं, म्हणजे एवढंच अपंगत्व असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इकडे इलिजिबल नाही, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा MBBSच्या प्रोसेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं की जे हॉस्पिटलचं किंवा काही सेंटर्समधून आपल्याला सर्टिफिकेट लागतं, तर ते तुम्हाला अवेलेबल करण्याची गरज आहे का, तर नाही. इकडं तुमचं सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेटसुद्धा गृहीत धरलं जातं. त्याचबरोबर दुसरा प्रकार आहे की यासाठी डॉक्युमेंट्स काय लागू शकतात. सर्वांना माहीत आहे मोबाईल नंबर आपला जो आहे, त्याचबरोबर तुम्हाला रजिस्टर्ड मेल ID असला पाहिजे, त्याचबरोबर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी, आणि त्याचबरोबर 10वी आणि 12वीचं मार्कशीट, नीटचं स्कोअर कार्ड, एवढे सर्व महत्त्वाची डॉक्युमेंट्स लागतात. त्याचबरोबर या ठिकाणी फी स्ट्रक्चर कसं असेल, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे काल 25 जून 2024 पासून 7 जुलै 2024 पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस मापसूच्या वेबसाईटवर सुरू झालेली आहे. त्याच्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फीज आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरावे लागते. आणि अदर कॅटेगरीसाठी मात्र 700 एवढी फीज आहे. आणि फीज भरलेलं कंपल्शनी असलं तरच तुमचा फॉर्म पुढे सरकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कॅटेगरी वाईज जर पाहायला गेलं तर SC आणि ST कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी एवढे डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे. मात्र बाकीच्या NT 1, 2, 3, व्हिजे, SBC, OBC या सर्व कॅटेगरीसाठी मात्र कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिनल हे तिन्ही पण सर्टिफिकेट असणं आवश्यकता आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे उत्पन्नाचा दाखला पण गरजेचा आहे. EWS आणि SCBCसाठी सुद्धा तुम्हाला SCBCचं 2 टप्प्यात असणारं सर्टिफिकेट यांनी व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर धरणग्रस्तांसाठी 2002 नंतरचं सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार आहे. म्हणजे धरणग्रस्तांसाठी सुद्धा इकडे आपल्याला रिझर्वेशन आहे. मी तुम्हाला सांगितलं की ते आरक्षण आहे ती 4% आहे प्रत्येक कॉलेजला. त्याचबरोबर 1 एप्रिल 2024 नंतरचं मात्र अल्पभूधारक असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला तहसील कार्यालयामधून घ्यावं लागत असतं. बऱ्याच वेळा आता आपण या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपल्या समोर प्रश्न उपस्थित राहतो की ही जी प्रोसेस आहे ती फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या प्रक्रियेच्या नंतर आपला कट ऑफवरती किती असू शकतो. तर ज्या विद्यार्थ्यांना 400पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आणि ST कॅटेगरीच्या 300पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा MBBS मिळू शकत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी इकडे अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 50 तरी मार्काचा कट ऑफ वाढेल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे तो किती वाढेल तर काय सांगता येणार नाही, ते प्रत्यक्ष प्रोसेसमध्ये गेल्यानंतर समजेल. यावर्षी थोडंसं मेरिट जास्त हाय लेवल नाही. बऱ्याच वेळा या अनुषंगानं प्रश्न येतो किंवा BVSCची प्रोसेस सुरू झाली तर मग नीटची परीक्षा होणार आहे का, तर होणार आहे किंवा नाही माहीत नाही कोणालाच, परंतु BVSCची प्रोसेस सुरू झाली. कदाचित ते पुढं काय होईल ते मी तुम्हाला सांगेलच, पण बऱ्यापैकी 99% नीटची परीक्षा पुन्हा 2024 होईल असं मला तरी वाटत नाही. एकंदरीत BVSCच्या ॲडमिशनच्या संदर्भातल्या फॉर्म फिलिंगची प्रोसेसच्या संदर्भात इलिजिबिलिटी, डॉक्युमेंटेशन, त्याचबरोबर आपलं रिजन वाईज तुमचं कॅटेगरी वाईज असणाऱ्या सीट डिस्ट्रीब्युशन, कट ऑफ, कॉलेजच्या नुसार जे काही सर्व ग्रुप आहेत ह्या संदर्भातली इत्थंभूत माहिती, रिझर्वेशनच्या संदर्भातली इत्थंभूत माहिती, त्याचबरोबर तुम्हाला पुढे काही गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे की BVSC हा कोर्स MBBSपेक्षा सुद्धा त्याच लेवलचा आहे. गव्हर्नमेंटमध्ये जॉब असतो, खूप कमी डॉक्टर्स असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये स्कोप पण खूप आहे. गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळाला तर अगदी क्लास 2 ऑफिसरची दर्जाचं त्यांना नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये करिअरला खूप मोठी वाव आहे असं मला तरी 100% वाटतं. याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हली विचार करायला काही हरकत नाही. एवढंच या निमित्तानं सांगून करिअर मेकिंग गार्डन्सच्या या चॅनलवरती आपण BVSC म्हणजे बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री नावाचा जो कोर्सचा फॉर्म भरण्याची प्रोसेस नीट UG 2024ची सुरू झालेली आहे, या संदर्भातलं इन्फॉर्मेशन देण्याचा जो प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न आपल्या परीनं तेवढा तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न केला. तो प्रयत्न आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही पाठवला तर त्याचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. त्याचबरोबर ज्यांना स्पेशल गायडन्स पाहिजे आणि ज्यांना आपल्या मेडिकल सायन्सेसमधलं पेड ग्रुपमध्ये यायचं असेल किंवा
BBSCसाठी यायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपले पेड सर्व्हिसेस अवेलेबल आहे. ती सर्व इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, ती पाहून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना पुढील काउन्सिलिंगमधला मार्ग सुकर बनावा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.